सो नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनल स्प्लेंडर डायरीज मध्ये. सो आजचा ह्या व्हिडिओमध्ये एवढं काही स्पेशल नसणार आहे. मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो आणि त्या अगोदर एक छोटीशी गोष्ट सांगतो जे की माझ्यासोबत घडते आणि त्या जेव्हा ती गोष्ट घडते ना मला खरंच खूप चांगलं वाटतं. ठीक आहे. सो गोष्ट अशी आहे की बघा, जर मी आता हे कॅमेरा माउंट करून जेव्हा डिलिव्हरीज करतो, ठीक आहे, आणि मी जास्त तर मी फॉर्मल्स मध्येच असतो. तर एक तर रेस्टॉरंट वाले पहिले कन्फ्यूज होतात की हा डिलिव्हरी बॉय आहे म्हणून. सो तो तो ठीक आहे, तो काही हरकत नाही. पण जेव्हा कोण जवळ येतो आणि त्याला विचारतो, भैया ब्लॉग बनाते हो, यूट्यूबर हो? तो बोलतो हा, ब्लॉग बनाता हूँ, यूट्यूबर नाही बोलता हुए, लेकिन मी म्हणतो त्यांना की यूट्यूबर नाही, आता मी स्टार्ट केलंय. पण अरे ते म्हणतात, अरे भाई, अरे कोई नहीं, आप एक दिन बड़े होगे, कोई नहीं. मतलब खूप चांगलं वाटतं जेव्हा ते असं बोलतं ना की आप यूट्यूबर हो. सो मला असं खूप भारी फिलिंग होतं ना, मस्त मजा येते. तुम्ही पण कोण जर नवीन क्रिएटर असेल ना कोणी, तर त्यांना विचारायचं, त्यांना कोणी सांगितलं ना की भाई यार आप यूट्यूबर हो क्या, तो खूप चांगलं वाटतं माहिती आहे का. आणि मला असं आतून म्हणजे मोटिवेशन मिळते तसं पण काय बोललं तर. सो ही गोष्ट मी सांगायचं होतं मला थोडंसं. आणि आता मेन गोष्टीबद्दल बोलूया. मी नाही का काल एक मी बुक वाचत होतो, ठीक आहे, असंच. सो त्यामध्ये मला एक स्टोरी मी वाचली की त्या स्टोरीचं हेडलाईन हे होतं की लोक ज्या वस्तू असतात, ठीक आहे, वस्तूंवरती जीव लावतात आणि माणसांचा वापर करतात. तर त्याचा उलट व्हायला पाहिजे. हे रियालिटी आहे की लोक वस्तू वापरतात आणि सॉरी वस्तूवरती प्रेम करतात आणि माणसांचा वापर करतात. पण ते कसं व्हायला पाहिजे, लोकांनी वस्तू वापरायला पाहिजे आणि माणसांना जीव लावायला पाहिजे. पण आपण असं करत नाही. बऱ्याच वेळा खूप सारे असा लोक असे आहेत की जे लोक खरंच वस्तूंवरती जास्त प्रेम करतात आणि माणसांना कमी. फॉर एक्झाम्पल आता बघा की कोणी नवीन गाडी घेतली आहे, ठीक आहे, माहिती आहे त्यांची खूप मेहनताची गोष्ट आहे ती, खूप त्यांना जीव लावतात. सो त्यावरती एक अशीच स्टोरी होती त्या ह्याच्यामध्ये, त्या बुकमध्ये, की एक माणूस काय करतो, आपल्या गर्लफ्रेंडला, सॉरी आपल्या बायकोला, एक मिनिट हा, आपण जांभूळ घेऊ पहिले. मला बरेच दिवस झाले जांभूळ खायच्या इच्छा होते. भैया कितने का है? सो अगेन बॅक टू स्टोरी आपली. सो त्यामध्ये स्टोरी अशी होती की एक माणूस असतो, तो त्याच्या बायकोसाठी एक नवीन फोर व्हीलर घेऊन देतो आणि त्याचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे तो ऑलरेडी बनवून ठेवतो. आणि त्या डॉक्युमेंटमध्ये एक छोटीशी चिठ्ठी असते, तो त्या बाईला माहिती नसते ते त्याच्या बायकोला. सो ती एक्साइटमेंटमध्ये त्याला बोलते की जा तू राईड घेऊन ये. आणि ती लेडीज जी आहे ती गाडी घेऊन, नवीन एकदम कोरी गाडी घेऊन राईडवर जाते, ठीक आहे. सो जेव्हा ती गाडीवरती राईडवर निघते, ती हायवेला जाते. हायवेला मस्त चालवते 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 आणि अचानक तिची गाडी काय होते, ती डिवायडरला जाऊन धडकते आणि गाडीचा पूर्ण चेंबा होऊन जातो. आणि तेवढ्यात मग तिथं पोलीस पण येऊन जातात आणि पोलीस लोक विचारतात की तुमचे लायसन्स दाखवा, दाखवा, हे दाखवा, ते दाखवा. आणि तेवढ्यामध्ये ती बाई खूप टेन्शनमध्ये असते, यार माझ्या नवऱ्याने मला एवढी चांगली गाडी घेऊन दिली, आता त्याला काय वाटेल, तो माझ्यावरती ओरडेल, त्यांनी एकदम नवीन गाडी घेतलेली आहे, त्याला काय काय विचार आहे, खूप खूप स्ट्रेस घेत होती, टेन्शन घेत होती. पण जेव्हा पोलीस लोक त्याला डॉक्युमेंट मागवतात, तेव्हा ती पिशवी घेते त्या डॉक्युमेंटची, ती नवऱ्याने दिलेली. आणि मग ती पिशवी काढती. डॉक्युमेंट देताना त्याच्या हातामध्ये एक चिठ्ठी लागते जी की त्या नवऱ्याने दिलेली आहे. आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की हे बघ, माझं जीव तुझ्यावरती आहे, ह्या गाडीवरती नाहीये, एवढंच लिहिलेलं असतं. मग तेव्हा त्याला क्लिक होतं की यार नाही, माझा नवरा चांगला आहे आणि ही खरंच गोष्ट आहे. हे बघा, आपण आपण जर जिवंत असलो ना, आपण जर जिवंत असलो तशा 10 गाड्या घेऊ, ठीक आहे. वस्तू खरंच वस्तू वापरायच्या असतात आणि माणसांवरती जीव लावायचा असतो, आपण उलट करतो, ठीक आहे. सो हीच गोष्ट होती मला सांगायची होती, जे की मी काल वाचलेली. हा. सो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.